नमस्कार मित्रांनो, मी विलाभाऊ वडजे. आज तुम्हाला HSRP नंबर प्लेट याबद्दल थोडी माहिती देणार आहे. HSRP नंबर प्लेट म्हणजे हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट. 1 एप्रिल 2019च्या पूर्वीच्या गाड्या ज्या असतील त्या सर्व गाड्यांना नंबर प्लेट बसवणं अनिवार्य आहे. जसं की 2 व्हीलर, 4 व्हीलर, ट्रक, टेम्पो सगळ्या गाड्या. त्याप्रकारे प्रत्येकाला गाड्यामध्ये तो नंबर प्लेट बसवणं जरुरी असल्यामुळे आज जुन्या नंबर प्लेटबद्दल जो कोणी जुन्या नंबर प्लेटचा वापर करून गाडी चालवत आहे त्यांना किमान 5,000 ते 10,000 रुपयापर्यंत फाईन लागत आहे. तशाच प्रकारे आपण जेवढं लवकर होईल तेवढं लवकर एक ना HSRP नंबर प्लेट बसवून घ्यावे. आणि त्याचप्रकारे HSRP नंबर प्लेट बसवण्यासाठी आणि बसवायला गेल्यानंतर त्याच्यानंतर जी आपल्याला काळजी घ्यायची आहे ती म्हणजे जेव्हा आपण नंबर प्लेट बसवल्यानंतर जे जुन्या नंबर प्लेट असतात शोरूमवाले नंबर प्लेट काढल्यानंतर तिथंच टाकतात, तिथंच फेकून देतात, आजूबाजूला पडतात, इकडं तिकडं पडतात. त्या नंबर प्लेट आपल्या ज्या नंबर प्लेट्स आहेत त्या जुन्या नंबर प्लेट आपल्यासोबत घरती घेऊन या. त्याचे 1-2 रिझन पण आहेत. कसं आहे, आपण जेव्हा जुनी नंबर प्लेट आपण तिकडं टाकून टाकतो, झालं माझं काम, माझी HSRP नंबर प्लेट बसलेली आहे, आता काही काळजी नाही आहे, फाईन फाटत नाही. प्रश्न तुमचा बरोबर आहे की फाईन फाटत नाही, दंड लागत नाही. पण जुनी नंबर प्लेट जेव्हा तिथं राहते तुम्हाला काय माहिती जुनी नंबर प्लेट त्याचा गैरवापर होऊ शकतो. जसा की आता तुमची नंबर प्लेट तिथं आहे, कोणी चोरी चकारी करण्यासाठी 420 फ्रॉड करण्यासाठी ती नंबर प्लेट तुमच्या गाडीची नंबर प्लेट त्यांनी एखाद्या चोरीच्या गाडीला लावून त्याच्यावर काही गुन्हे करतील, काही कारणं करतील, त्यावेळेस तुम्हाला किती मोठी अडचण येईल. कारण की जेव्हा गाडी कुठं गुन्ह्यामध्ये पकडण्यासाठी व्हिडिओमध्ये येते तेव्हा नंबर प्लेट येतो तेव्हा ज्या मालकाच्या नावाने ती गाडी आहे त्यांनाच पकडल्या जाणार आहे. तर त्याची तुम्ही सर्वजण काळजी घ्या आणि नंबर प्लेट बदलताना कधी पण आपली जुनी नंबर प्लेट तिथं न टाकता ती नंबर प्लेट सोबत घेऊन यावी. फक्त एवढं सांगणार. आणखी अशाच वेगवेगळ्या माहितीसाठी आपल्या चॅनलला फॉलो, लाईक, सबस्क्राईब करा. अशाच माहिती नवीन घेऊन येण्यासाठी आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र.